सामने आपण पाहतोय, कारण संध्याकाळचं सत्र झालंय. सूर्यनारायण थोडंसं अस्ताच्या स्थितीने जात असताना 3 षटकांचे हे सामने होतील. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आमचा वाघोबा ग्राउंड. चला उशीर करू नका, लगेच आपण सुरुवात करूया. 3 षटकांचा हा सुद्धा सेमीफायनलचा सामना असेल. पंच या ठिकाणी ऑफिशियल इशारा करतायत. मॅच इज गोइंग ऑन. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय विनीत. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण दीपला पाहतोय. स्ट्राईक एंड वरती आपण शैलेशला पाहतोय. जाणता राजा संघाकडून दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना चला स्टार्ट. यावेळेला चेंडूला उचललंय. चेंडू हवे स्वतः क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जजमेंट घेतात आणि यस कॅरी करतायत. सक्सेसफुल कॅरी. बॅक टू द डग आउट मिस्टर शैलेश. धन्यवाद डीजे. हार्दिक येत आहेत नवीन बॅटर. अगदी पहिल्याच चेंडूवरती सस्तामध्ये एकदम गोल्डन डक वरती शैलेश बाद झाल्यानंतर स्ट्राईक एंड वरती आता मात्र हार्दिक असतील. विनीत हे कालपासून आपण विनीतची गोलंदाजी पाहतो, चांगली बहरलेली आहे आणि तोच फॉर्म या आजच्या ग्रँड फायनलच्या दिवशी सुद्धा ठेवताना यावेळेला उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू खूपच 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 बाहेर अवांतर वाईट. 1 धाव मात्र या ठिकाणी श्री गणेशा होतोय व्हाईटच्या रूपाने. स्कोरबोर्ड वरती आपण 1 धाव पाहतोय. 1 गडी शैलेशच्या रूपाने बाद. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय अगदी व्हाईट लाईनच्या बाहेर हा चेंडू पिच झाला आणि त्याचमुळेच या ठिकाणी व्हाईट घोषित करतात. पुढचा चेंडू विनीत यांचा. हार्दिकच्या पुन्हा एकदा बॅटची कडा लागले. चेंडू जाईल बिहाइंड विकेट किपर. येतील 4 धावा. नशिबाच्या 4 धावा. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाताना 5 डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी बॅटची कडा लागल्यानंतर अगदी चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे गेला आणि दन करत 4 धावा मिळाल्या. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड एज आपण पाहिली. 1 धाव मात्र या ठिकाणी सहजगत्या पूर्ण होते. 6 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 3 षटकांचे सामने असतात. या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आणायच्या असतील तर मात्र दीपला आणि हार्दिकला या ठिकाणी मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. दोन्ही पण जाणता राजाचे महत्वाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. दीपच्या आपण दोन्ही मॅच मध्ये दीपला पाहिले चांगली फलंदाजी करतायत. दोन्ही वेळेला नॉट आउट असणारे दीप या वेळेला मात्र पहिला चेंडू फेस करतायत. यस पुन्हा एकदा चेंडूला उडवले. फटका फसला. 4 क्षेत्ररक्षक अगदी जीवाच्या आकांताने धावत होते झेलसाठी. मात्र निर्जन स्थळी या ठिकाणी चेंडू लँड होतोय आणि 2 धावा मात्र तत्पूर्वी पूर्ण होतात. या 2 धावेने स्कोरबोर्ड आता मात्र पाहतोय आपण 8 धावांवरती. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय बॅटची कडा लागली होती आणि टोच्या दिशेने आणि कडेच्या दिशेने अशा प्रकारे हा चेंडू पिच झाला. त्यामुळे चेंडूने उंची जास्त घेतली. डिस्टन्स मात्र तेवढं कव्हर करता आलं नाही. 2 धावा जरूर मिळालेत. 2 धावेने स्कोरबोर्ड 8 वरती आहे. 4 चेंडूंचा पल्ला आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. विनीत आहेत गोलंदाजी मार्क वरती आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता दीप याने मात्र अनसक्सेसफुल ठरतायत. एक चांगल्या चेंडूची या ठिकाणी सांगता होते. निर्धाव चेंडू बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय आपण. स्वतःला थोडंसं झोकून देण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी झाला होता आणि ऐन वेळेला अगदी आपली मान फिरवली गेली आणि त्यामुळेच अगदी निर्धाव चेंडू. यावेळेला षटकातील शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील विनीत यांचा. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहिलं सोडून दिलं असं वाटलं होतं की हा कदाचित अवांतर असेल. मात्र चाणाक्ष पंच आमचे त्यांची नजर घारीप्रमाणे तीक्ष्ण. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय की उजव्या यष्टीच्या बाहेर आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि त्यामुळेच या निर्धाव चेंडूचे सांगता होते. ऐकूया तोपर्यंत आपण डीजेला कोण घेते षटक ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तुला रामाचं वरदान हे
धन्यवाद डीजे. अगदी सुंदर गाणं या ठिकाणी बजरंग बली हनुमंताचं गाणं. म्हणजे जिथे जिथे श्रीरामाचं मंदिर आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला हनुमंत दिसतीलच दिसतील, कारण श्रीराम भक्त हनुमंताचं या ठिकाणी जयघोष होताना. यावेळेला बॅटची कडा अँड टेकन फ्लाइंग स्लीप मध्ये या ठिकाणी कॅच आउट होत आहेत मिस्टर दीप. धन्यवाद डीजे. या ठिकाणी हार्दिकचं पतन होते. हार्दिकला जावं लागेल डगआउट मध्ये. यावेळेला बघा उंच प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा लागली आणि पाठीमागे एक चांगला अप्रतिम झेल आपण पाहिलात आणि हार्दिकला पाठवले बाहेर. या ठिकाणी क्रीजवरती आता येत आहेत मिस्टर चेतन. यावेळेला चेंडूला उडवले, चेंडू येईल 6 धावांसाठी. व्हॉट एफर्ट्स. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर स्थिर ठेवली होती की जर चान्स मिळाला तर कॅच नाही झाला तरी पण चालेल, पण मी या चेंडूला पुन्हा या मैदानामध्ये पाठवू शकतोय. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतोय, चेंडू अगदी हवेत असताना जजमेंट घेत होते क्षेत्ररक्षक. आपण पाहतोय अगदी यशचं कौतुक करावं लागेल. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहत होते. यावेळेला निर्धाव चेंडूचे सांगता होते. या निर्धाव चेंडूने स्कोरबोर्ड आपण पाहतो 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना झालेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 14 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. पुन्हा एकदा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, कारण अप्रतिम प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. बघा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे नजर होती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हर्षद. चौथा चेंडू यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा चेंडू हवेत आहे. जजमेंट त्या ठिकाणी चुकी होणार नाही, कॅरी होते. बॅक टू द डग आउट मिस्टर चेतन. बस नाम लेते रहो राम का साथ मिलता रहेगा हनुमान का. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, राम जी से कह देना जय सिया राम. मैं राम रंग जपता तुम्हारा सदाना, राम संग जपता तुम्हारा सदाना, अपने राम जी से कह देना जय सिया राम. धन्यवाद डीजे. अगदी पंकज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2000 रुपयाचा मानकरी ठरला होता. मोगली पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक ज्यांनी घेतले, 1 विकेट घेतली आणि त्यानिमित्ताने 2000 रुपये देऊन सन्मानित केलं मोगली पाटील यांनी. पुन्हा एकदा पंकज आपण पाहतोय. यावेळेला उसळी बघा, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि त्यामुळे निर्धाव चेंडूचे सांगता होते. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा दिशा सुद्धा बदलली, उसळी सुद्धा मिळाली आणि यामुळेच बीट होत आहेत फलंदाज. आपण पाहतोय पंकज. आतापर्यंत 3 गडी गारद झालेले आहेत. 1.5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. यावेळेला बॅटची कडा अँड टेकन. पंकज फस्तात बाद होत आहेत. बॅक टू द डग आउट पंकज. तब्बल 3 विकेट या ओव्हरमध्ये मिळत आहेत हर्षद यांना. एक चांगलं षटक म्हणावं लागेल. 6 धावा जरूर दिलेल्या आहेत आणि 6 धावांच्या मोबदल्यामध्ये 3 गडी गारद केलेले आहेत. 4 गडीचा आतापर्यंत पतन झालेलं आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवरती 14. ऐकूया तोपर्यंत डीजेला. राम अयोध्या आ रहे मेरे राम अयोध्या आ रहे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी बघा आपण पाहतोय अगदी हर्षद वैती यांचं षटक कसं हाताळलंय. अगदी संपूर्ण चेंडू आपण हायलाइटच्या माध्यमातून या ऑन स्क्रीन पाहिलेत. शेवटचं आणि महत्त्वाचं षटक घेऊन येत आहेत भाविक. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 14 स्कोरबोर्डवरती लागलेल्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल दीप
अजूनही आहेत आणि या वेळेला उडवलंय, चेंडूला उडवलंय आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. संकटी धावली नवसाला पावली आई जागृत माऊली, आई जागृत माऊली, आई कोसमाई देवी कोसमाई खर्डी गावानू. धन्यवाद डीजे. 4 चेंडू मध्ये 8 धावा, म्हणजे अजूनही आगाज करतोय दीप. दीप म्हणतोय अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये मी जास्तीत जास्त धावा बनवेन, कारण मै हूं ना, मी आहे, कोणत्या प्रकारचं टेन्शन घेऊ नका, मी धावा करू शकतो. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला उडवले, फटका फसलाय, चेंडू 38 सर्कल मध्ये असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी होत नाही, कॅरी केले जाते बॅक टू द डग आउट. दीपला जावं लागेल मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन. ऐकूया डीजेला. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं. आता मात्र या पूर्वार्धामधले फक्त या पहिल्या इनिंग मधले 4 चेंडू शिल्लक असतील आणि दोन्ही फ्रेश बॅटर, अनिकेत आणि प्रशांत दोन्ही फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्कोरबोर्डवरती 20 धावा लागलेत. या 4 चेंडूमध्ये 12 ते 15 धावा जर आल्या तर नक्कीच एक चांगला सन्मानजनक डिपेंडेबल स्कोर नक्कीच जाणता राजाच्या बाजूने असेल, यात काही शंका नाही. भाविक वैती पुढचा चेंडू यावेळेला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केले, चेंडूला पाठवले ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील, थ्रो करतील. 1 धाव अगदी सहजगत्या पूर्ण होते. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय, 21 वरती थांबवलं जाते. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 26 वरती दाखवला जातोय ऑन स्क्रीन. फलंदाजीसाठी मात्र आता अनिकेत आहेत, भाविक टू अनिकेत. यावेळेला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, बीट होत आहेत. एक निर्धाव चेंडूची सांगता होते, जसे जसे निर्धाव चेंडू येत आहेत तसं तसं प्रेशर मात्र जाणता राजा संघाच्या खाम्यामध्ये आपण पाहतोय. शांतता पसरली जाते. पुढचा चेंडू असेल, आतामध्ये 4 चेंडू खेळून झालेले आहेत. 5वा चेंडू भाविक यांचा असेल, म्हणजे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळून काढला, कार्पेट पद्धतीने चेंडू जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी दुसरी धाव घेताना मात्र अनिकेत या ठिकाणी बाद होत आहेत. बॅक टू द डग आउट. मेरे प्यारे राम बोलो जय जय श्री राम, हमारी आंखों के तारे हैं प्रभु राम, बोलो जय जय श्री राम. युग राम राज का आ गया शुभ दिन ये आज का, आ गया हुई जीत सनातन धर्म की, घर घर भगवा लहरा गया, राजा है अवध का आमचा डीजे मास्टर सुद्धा श्रीराम संघ कसाळी असल्यामुळे अगदी श्रीरामांची या ठिकाणी गीतं लावली जातात. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. यावेळेला बॅटरला नीटसा समजलेला नाही आहे. 22च्या रूपाने 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या 1 धावेने स्कोरबोर्ड आपण पाहतो. 6 गडी गारद झाले असताना 23 धावा या स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत आणि 24 धावांचं आव्हान हे जाणता राजा संघाने श्रीराम कसाळी संघापुढे ठेवलेला आहे. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय हा 2ऱ्या क्रमांकाचा सेमीफायनलचा सामना. जर आपण जाणता राजाची जर टोटल जर स्कोरबोर्ड पाहिला तर दीप 8 धावा, शैलेश डकवरती गेले असताना हार्दिकच्या 5 धावा, चेतनच्या 6 धावा, पंकज सुद्धा शून्यावरती बाद झाले, अनिकेतची 1 धाव आणि प्रशांतची 1 धाव, अशा एकूण एक्स्ट्रा 2 आणि 7.67च्या रन रेटने 23 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. 24 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. यामध्ये 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार आपण या वॅगन व्हीलच्या माध्यमातून पाहतोय. सेकंड इनिंग मध्ये काय होईल हे 24 धावांचं आव्हान सहज पेलून काढलं जाईल का की डिफेंड केलं जाईल, कोण ठरेल. 2 हात करेल या ग्रँड फिनाले मध्ये, कारण ऑलरेडी गावदेवी वैतीपाडा हा संघ फायनलचा 1 दरवाजा वैतीपाडा संघाने उघडलेला आहे. दुसरा दरवाजा उघडेल कोण, जाणता राजा की श्रीराम कसाळी. या सेकंड इनिंगचं धावतं समालोचन घेऊन येण्यासाठी आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा इनिंग ब्रेक. सज धज के
अयोध्या आ रहे मेरे राम अयोध्या आ रहे मेरे राम अयोध्या आ रहे आपण प्रेक्षक वर्गाकडे सुद्धा पाहतोय. अगदी सर्व प्रेक्षकांकडे या ठिकाणी फिरवला जातोय कॅमेरा. सर्वांना बंदिस्त केलं जाते. प्रत्येक प्रेक्षकाने हात वरती करायचा. आपल्याकडे कॅमेरा येतोय. यस, क्या बात आहे. सर्वांना टिपायचं आहे. आपले सर्व प्रेक्षक राजे जे आहेत या सर्वांना आपण कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे. अगदी 18 चेंडू आणि 24 धावांचं टार्गेट आहे. श्रीराम कसाळी संघापुढे 2 नवीन बॅटर. अगदी ओपनर बॅटर आपण पाहतोय. धुरंधर म्हणून ज्यांना ओळखलं जातं. पहिल्या बॉलवरती जर षटकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक. वैभव वैती स्ट्राईक वरती आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपये लावले जात आहेत. 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये श्रीराम कसाळी संघाकडून. वैभव वैते पहिला चेंडू. क्या बात है. पहिल्या चेंडूवरती 500 रुपये. योगेश पाटील यांच्याकडून 500 रुपये सन्मानित केलं जाईल. वैभव वैते, क्या बात है. आगाज केलाय वैभवने. मै हो ना. पुन्हा मारला परत 500 रुपये. पुन्हा षटकार आला तर योगेश पाटील यांच्याकडून 500 रुपये. वैभवने 1 लावलाय. दीप आहेत गोलंदाजी मार्क होती. 17 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. बँक बॅलन्स दीपकडे कमी आहे. बँक बॅलन्स जाणता राजाकडे कमी आहे. त्यामुळे खर्च करून चालणार नाही. चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. या ठिकाणी थोडा विचार विमर्श करावा लागेल. कोण कुठे कधी कसा या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. यावेळेला कट केले. चेंडूला पाठवले. पॉइंटच्या दिशेने जाईल. दणदण करत चेंडू त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होते. फेकी होईल, गॅदर होईल. तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 2 चेंडूंच्या मोबदल्यामध्ये 8 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज. 16 रन्स रिमेनिंग. 16 धावा, 16 चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवले ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तर क्षेत्ररक्षण करतायत. थोडीशी फंबल होते, मिसफिल्ड होते. त्याचाच फायदा घेत मात्र 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड डबल डिजिट 10 या अंकांवरती जाऊन पोहोचतोय. बघा म्हणजे मला वाटतं आउटफील्ड थोडीशी वेगळी. आउटफील्ड मुळे चेंडूची दिशा बदलली गेली. त्यामुळे जजमेंट चुकलं आमच्या फिल्डरचं आणि त्याचमुळे या ठिकाणी 2 धावा सहजगत्या पूर्ण झालेत. पुढचा चेंडू दीप यांचा. वैभव वैते यावेळेस सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बाईकच्या रूपानं फसवले, चकवले. किपर चकलेत, बॅटर चकलेत किपर आणि फ्लाइंग स्लिप सुद्धा चुकी होते. या ठिकाणी 4 धावा या नशिबाच्या मिळतायत. रिवर्स षटकार आला. स्विच हिट करून जर आपण षटकार मारला तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक लावले. वैभव वैती 10 धावांवरती खेळतायत. स्कोरबोर्ड 14. आता मात्र जिंकण्यासाठी 10 धावा हव्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू 10. दीप यावेळेला चेंडूला उडवले. फटका फसलाय. त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक जात आहेत. चेंडू अडवतायत, फेकी करतायत. 1 धाव मात्र पूर्ण करतायत. या एका धाव्याने स्कोरबोर्ड 15 वरती स्थिर होते. अजूनही 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13. वैभव वैती खेळतायत 11 धावांवरती. विनीत आता मात्र फेस करतील. खूप वेळ झाला 5 चेंडू. विनीत नॉन स्ट्राईक एंडलाच होते. आता मात्र स्ट्राईक एंड वरती येत आहेत. रिव्हर्स शॉट आणि षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. यावेळेला चेंडूला कट केले. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. दणदण करत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. या 2 धाव्याने षटक क्रमांक पहिलं दीपचं थोडंसं महागडं षटक ठरले आणि ते संपुष्टात येते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड आपण पाहिलात. आता 12 चेंडू शिल्लक असतील आणि 7 धावांची गरज आहे. कुठे जाऊ नका. आपण पाहतोय वाघोबा चषक 2026 पर्व
7वं. हम दास इनके ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी, शीश झुकाओ नाम गुण गाओ. 12 चेंडू 7 धावा. हार्दिक येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू हाताळला जाईल. यावेळेला शॉर्ट पिच थोडीशी कट करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे गुंगारा देत चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण होते. एका धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 18 धावांवरती स्थिर होतोय. हार्दिकने एक चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय, कारण असे चांगले चेंडू आपण हाताळले तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. यावेळेला उंच प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बीट होत आहे तर बॅटर स्वतः आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगता होते. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकतोय. बघा हार्दिक यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. थोडी दिशा बदलली, बाहेर गेला चेंडू आणि त्यामुळेच निर्धाव चेंडूची सांगता झाली. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 6 धावांची गरज आहे. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडूला ऑन साइडला पाठवले आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील नशिबाच्या 4 धावा. चौकार. तो जिस जिसको विश्वास है कि राम आएंगे, उठाना पूरे पूरे हाथ. ऐसे तो आ ही रहे हैं भाई, ज्यादा समय बचा नहीं है. मेरी 2 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 2 धावा. कशा प्रकारे फिनिश केलं जाईल. शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पाठवले चौकाराच्या दिशेने. मिळतील 1 बाउन्स. हॅलो 4 धावा. निर्णायक चौकार आणि या चौकाराने विजय होत मध्ये जाणारा दुसरा संघ ठरतोय श्रीराम कसराळे. म्हणजे आता आपण द्वंद्व पाहणार आहोत. एका बाजूने आपण पाहणार आहोत गावदेवी वैतीपाडा, तर 2 हात करण्यासाठी सज्ज आहे संघ श्रीराम कसराळे.